वळूयात पुढील बातमीकडे। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास उपोषण करणार, बीडला जाऊन उपोषण करणार। खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला हा इशारा दिलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, आपण पाहतोय पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचा मुद्दा हा समोर आलेला आहे आणि ते कुठेतरी मंत्रिपदासाठी पुन्हा एकदा धडपड करतायत अशी माहिती समोर येते। काय संपूर्ण अपडेट या संदर्भात आहे? प्रणित, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की धनंजय मुंडे जे आहेत ते त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर जे आहे धनंजय मुंडे काही दिवस शांत बसले, पण आता पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद हवं आहे असं अंतर्गत चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। त्या माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा त्यांना राजीनामा द्यायला लागल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एक शिल्लकचं मंत्रिपद आहे आणि अशामध्येच धनंजय मुंडे जे आहेत त्यांनी पक्षाची परवानगी न घेता आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणतीही कल्पना न देता दिल्लीमध्ये जाऊन अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलेली आहे। ही भेटीमध्ये धनंजय मुंडे आणि अमित शाह यांच्यामध्ये बऱ्यापैकी चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवल्याचं सुद्धा जे आहे ते सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र आपण या सर्वांवरती बघतोय की जर धनंजय मुंडे यांना परत मंत्रिमंडळात घेतलं तर मात्र त्यांच्या मतदारसंघात म्हणजे बीडच्या परळी मतदारसंघामध्ये जाऊन सुप्रिया सुळे स्वतः तिथे आंदोलन करतील, भाजपच्या विरोधात, धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन करतील अशा प्रकारचा एक सूचक इशारा जो आहे तो खासदार सुप्रिया सुळे यांनी जो आहे तो भाजपला आणि एकूणच धनंजय मुंडे यांना दिलेला आहे। त्यामुळे आपल्याला हे बघणं फार महत्वाचं राहील की एका बाजूला धनंजय मुंडे जे आहेत ते मंत्रिपदासाठी धडपडतात, त्यासाठी त्यांनी जी आहे ती पक्ष श्रेष्ठींची परवानगी सुद्धा घेतली नव्हती, त्यांना कोणती कल्पना दिली नव्हती। आणि तर दुसरीकडे जे आहेत ते खासदार सुप्रिया सुळे यांनी जे आहेत ते धनंजय मुंडे यांना जर मंत्रिमंडळात परत घेतलं तर मात्र सरकारच्या विरोधात आम्ही परळीमध्ये जाऊन आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा दिल्यामुळे आता मात्र जे आहे ते धनंजय मुंडे यांनी कोणाला कल्पना देऊन ही बैठ घेतली होती की नेमकं धनंजय मुंडे यांच्या मनात काय चाललेलं आहे। कारण आपण बघतोय की राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच एका बाजूला माणिकराव म्हणजे खास करून जर राष्ट्रवादी अजित पवार गटाचं जर बघायला गेलं तर माणिकराव कोकाटे यांना जो राजीनामा द्यावा लागला, त्याचबरोबर नवाब मलिक यांना सातत्याने भाजपचे नेते जे आहेत ते विरोध करत आहेत आणि आता धनंजय मुंडे स्वतः दिल्लीत जाऊन अमित शाह यांच्यासोबत जर भेट घेत असतील तर मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटावरती नेमका कंट्रोल कोणाचा आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाकडून अजित पवार यांच्याकडून काय भूमिका घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर